नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गौरव कुवर, MPCU त्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजचा पहिला एपिसोड असा असणार आहे की MPSC ग्रुप, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी याचा सिलेबस आज आपण बघणार आहोत की यामध्ये पद्धती काय असतात, पात्रता काय आहे, कोणत्या कोणत्या पोस्ट असतात, की कुठल्या सब्जेक्ट मध्ये कुठले टॉपिक्स आपण कव्हर केले पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचा सारांश आपण आज बघणार आहोत. तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हा व्हिडिओ आपण नवीन नवीन विद्यार्थी, जुने विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी हा व्हिडिओ पाहू शकतात. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपलं मेन टार्गेट असणार 2027. तर ह्या MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा सिलेबस सारखा असतो. तर आपण काय आहे की प्रिलिम्स यामध्ये दोन परीक्षा असतात. एक तर प्रिलिम्स म्हणजे पूर्व परीक्षा, मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा. तर प्रिलिम्स मध्ये 100 क्वेश्चन्स असतात मित्रांनो. तर 100 क्वेश्चन 100 मार्कांना असतात. तर 100 क्वेश्चन आपल्याला 60 मिनिटात सॉल्व्ह करणं गरजेचं असतं, कारण 60 मिनिटातच कालावधी दिलेला असतो. तर याच्यामध्ये दरवर्षी वेगळा वेगळा कटाप लागतो. आधी कमी कटाप लागायचा, पण आता जास्त कटाप लागतो. यासाठी आपल्याला अत्यंत तयारी करताना एकदम महत्वपूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. तर प्रिलिम झाल्यानंतर मेन्स एक्झाम होते, मेन्स मुख्य परीक्षा. तर ह्यामध्ये दोन दोन पेपर्स असतात मित्रांनो. तर 100 मार्काचा पेपर असतो. तर 100 मार्क 100 क्वेश्चन्स असतात 200 मार्कांना. तर ह्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्लिश असतं, आणि पेपर 2 मध्ये आपलं जनरल, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स हे सर्व सब्जेक्ट या पेपर 2 मध्ये कव्हर होतात. ओके. तर ह्यात पण सेम मित्रांनो की 100 क्वेश्चन 200 मार्क, टोटल 200 क्वेश्चन्स होतात आणि 400 मार्काची एक्झाम असते. तर त्यानंतर पास झाल्यानंतर कट ऑफ वेगळा वेगळा लागतो. तर टाइम असतो 60 मिनिटं प्रत्येकी पेपर, म्हणजे पेपर 1 ला 60 मिनिटं, पेपर 2 ला 60 मिनिटं. ओके. तर आपण आता बघूया की ह्यामध्ये नेमकी पोस्ट कुठल्या कुठल्या भेटतात. ग्रुप बी साठी तर मोठ्या पोस्ट, ग्रुप सी छोट्या मोठ्या पोस्ट तर काय नसतात, पण पोस्ट असते मित्रांनो. तर ग्रुप बी मध्ये ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही एक पोस्ट असते. ही पोस्ट सहसा मंत्रालयामध्ये असतात मित्रांनो. HTI स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. तर पहिले या पोस्टला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण म्हणायचे मित्रांनो. अजून दुसरी पोस्ट असते PSI. ही पोस्ट ही सगळ्या विद्यार्थ्यांना आवडती पोस्ट असते, कारण यामध्ये वर्दी भेटते मित्रांनो. तर पोलीस सब इन्स्पेक्टर आणि SR रजिस्टर, सब रजिस्टर म्हणतो त्याला. जास्त करून याची काही पोस्ट भेटत नाही, कारण लगभग महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 लगभग आहेत सब रजिस्टर. आता रिटायर झाल्यानंतर एक दोन पोस्ट होतात. जास्त करून पहिल्या 3 पोस्ट साठी वॅकन्सी येते दरवर्षी. ग्रुप बी झाल्यानंतर ग्रुप सी मध्ये ना लगभग 9 पोस्ट असतात, पण सर्वात महत्वाच्या पोस्ट म्हणजे ह्या 6 पोस्ट आहेत. दरवर्षी लगभग याच पोस्ट रिक्त असतात, यांची वॅकन्सी असते. एक्साइज इन्स्पेक्टर हे पण सेम PSI सारखं असतं, फक्त एक्साइज इन्स्पेक्टरचं काम काय म्हणतो आपण की दारुगोळा पोलीस, आपण असं मराठीत सहसा म्हणतो. क्लर्क टायपिस्ट. तिसरं असतं टॅक्स असिस्टंट ही पोस्ट आहे मित्रांनो, ही STI च्या हाताखाली असते. टॅक्स असिस्टंट यांच्या हाताखाली काम करतात. इंडस्ट्री इन्स्पेक्टर असतो. टेक्निकल असिस्टंट आणि ऑल्सो क्लर्कचे व्हॅलिफाईड क्लर्क हे अजून एक हे असते. ह्यानुसार म्हणजे वॅकन्सी जसे सुटते त्यानुसार पोस्ट हे केले जातात. ओके.